मित्रांनो व्यक्त करायचं आहे। नमस्कार खेळाडू मित्रांनो, नमस्कार। रयतेचे राजे, गोरगरिबांचे कैवारी, अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज समर्थ चषक स्पर्धेचा अंतिम सोहळा आपण पार पाडला। जी प्रेक्षकांची मांदी आली होती ती खरंच खूप भरपूर होती आणि प्रेक्षक हे भरपूर प्रमाणात आलेत। त्याच्याबद्दल प्रथमतः प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचे अभिनंदन, धन्यवाद त्यांना देतोय मी की ते सर्वांनी आज सकाळचे जवळजवळ 5:45 वाजलेले आहेत तरी पण ही उपस्थिती आहे, समर्थ चषकावर असणारं प्रेम आहे। मी धन्यवाद देतोय सर्वांना। सर्व आमचे जे समर्थ आयोजक आहेत, भाई जीवन गावण, संदीप गावण, भार्गव म्हात्रे, रवी म्हात्रे, गणेश म्हात्रे, नरेंद्र गावण, कमलाकर गावण, महेश गावण, केवाय गावण, प्रमोद म्हात्रे सर, रमण दादा गावण आणि सर्व अमित गावण, सागर पाटील माझे सहकारी। आणि मी तुम्हाला इथे एकच सांगतोय की हे समर्थ चषक आज जे सक्सेस झालेलं आहे ते सर्व तुम्हा प्रेक्षकांमुळे, खेळाडूंमुळे आणि मान्यवरांमुळे। आज ही तुम्हाला सांगतोय अंगावर रोमांच उभा राहतोय की खरोखर समर्थ चषक पूर्ण झालं का, तर हो, त्याचं उत्तर आहे होय। या समर्थ चषकात तुम्हाला सांगतोय की सर्व मंडळींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्व मंडळींचं मी हार्दिक अभिनंदन करतोय। आणि मी तुम्हाला सांगतोय महिला वर्ग इथं आहेत, त्या हजर आहेत। माझी मिसेस जी बिंदू गावंड आहे, त्याच्यानंतर शिल्पा वहिनी आहेत, योगिता वहिनी आहेत, शारदा वहिनी आहेत, लक्ष्मी वहिनी आहेत। या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय की आज 5:45 वाजले तरी त्या मॅचीचा आनंद लुटला। या प्रेक्षक मायबापांना माझं नमस्कार। आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की या समर्थ चषकाचं उद्दिष्टच आहे की चांगल्या दर्जाचं खेळाडू तयार व्हावे। ही समर्थ चषक स्पर्धा आहे, ही उरण पूर्व विभागात प्रथमतः 1 लाखाची स्पर्धा ही समर्थ चषक म्हणून इथं आपण आयोजित केलेलं आहोत। मित्रांनो, ह्या खेळाडूंना IPL किंवा तुम्हाला रणजीमध्ये सहभाग व्हावा आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यावा। या केलवणा टीम आज तुम्हाला सांगते 2 नंबर मारलेला आहे। केलवणा टीमसाठी मी एकच सांगतोय की आम्हाला बरेच काही गोष्टी केलवणा टीम बद्दल आले, इथं त्यांना खेळायचं नाही, पण आम्ही कमिटीने जो निर्णय घेतला की केलवणा टीम ही खेळणार आहे इथं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे। मी प्रथम आलेल्या घोडसई टीमचं पण अभिनंदन करतोय, त्याच्यानंतर गोवटणे टीमचं अभिनंदन करतोय, विंधने टीमचं अभिनंदन करतोय, तसेच भडवल टीमचं सुद्धा अभिनंदन करतोय। स्वप्ने ती बघावी, स्वप्ने ती बघावी जी झोपेत पडतात, स्वप्ने ती न बघावी जी झोपेत पडतात, स्वप्न ती बघावी जी त्यासाठी पूर्ण करण्यासाठी झोप मोड होते, ती बघावी। मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे। असंच प्रेम समर्थ चषकावर कायमस्वरूपी राहू दे आणि आम्ही सर्व आयोजक हे तुमचे खरोखर खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या सर्व आयोजकांसाठी। प्रचंड मेहनत आणि अप्रतिम दर्जाचं आयोजन यशस्वीरित्या पार पाडलं गेलंय। कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता हे आयोजन या ठिकाणी संपन्न झालं, मी असं जाहीर करतो आणि त्या अगोदर बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम मेगा फायनलचा सामनावीर हे पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय प्रकाशजी पाटील, आदरणीय नरेंद्र गावण या 2 मान्यवरांना विनंती करून आपण पुढे यायचं। आपल्या शुभ हस्ते सामनावीर हे पारितोषिक दिलं जाईल। मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचा हे पारितोषिक देण्यासाठी प्रकाश पाटील साहेबांनी नरेंद्र गावण साहेब आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते
हे पारितोषिक दिलं जाईल आणि मेगा फायनलचा सामनावीर द प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार ठरला या सामन्याचा हिरो। खरं तर आपण पाहिला अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर म्हणून भावेश पवारकडे पाहिलं जातं आणि भावेशचं खास वैशिष्ट्य जर काय असेल तर प्रथम प्राधान्य आपल्या ग्रामीण संघाला आणि मग ओपन क्रिकेटला असा हा खेळाडू। चला प्रकाशजी पाटील भिवंडी मधला पहिला खेळाडू ज्याला खरं सर ही पदवी मिळाली। मी विनंती करेन प्रकाशजी पाटील नरेंद्र गावण यांना आपल्या शुभ हस्ते भावेश पवारला सामनावीर बलवंत गावण साहेब आपण यावरती आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल। भावेश पवार हा खेळाडू एकदा जोरदार टाळ्या होत्या भावेश पवार साठी। प्रत्येक क्रीडांगणावरती त्याचे असंख्य चाहते त्याचा फोटो घेण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपण जाताना पाहिले आणि आज हा खेळाडू आपल्या उरण तालुक्यातील मानाच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये सामनावीर बनला। एकदा जोरदार टाळ्या होत्या भावेश साठी। भावेश आपण नक्कीच संवाद साधूया कारण भावेशचं स्पीच हे प्रत्येक स्पर्धेमध्ये कधी प्रत्येक खेळाडूंना स्फूर्ती देणारं राहिलंय। नुकताच आम्ही त्याची आदिवासी समाज प्रीमियर लीगची स्पीच ऐकली, तिथेही भावेश चर्चेमध्ये राहिला। भावेश आपण अनेक स्पर्धा केल्या, असंख्य स्पर्धा केल्या, ISP सारखी मोठी स्पर्धा केलाय, मग तो उरण तालुक्याची ही स्पर्धा समर्थ चषक या स्पर्धेबद्दल आणि इथल्या क्राऊड बद्दल काय सांगशील? नक्कीच मी पहिल्या दिवशी पण बोललेलो का 1.5 लाखाला कोणी मॅन ऑफ द सिरीज कोण नाही ठेवू शकत। 5 लाख किंवा 10 लाख पण असते, तिथे नसते, पण 1.5 लाखाला असते। नक्कीच दादांचं धन्यवाद करतो का अशीच टुर्नामेंट पुढे करा आणि क्राऊडचा पण भरपूर सपोर्ट असतो गोरसाहेबीला, मलाही असतो आणि उरणची पब्लिक तर मी तर जास्ती उरणमध्ये खेळत नाही, कमी खेळतो, पण नक्कीच खूप चांगली पब्लिक आहे। आमच्यासारख्या लोकांना त्रास पण नाही देत जास्ती, पण खूप त्यांचं पण धन्यवाद करतो। क्या होते भावेश, बेस्ट ऑफ लक भावेश तुम्हाला पुढील वाटचालीसाठी। आणि यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पारितोषिक देत आहोत आणि त्या अगोदर विनिंग प्रत्येक संघांचे मी सर्वप्रथम बडवल संघाचा कॅप्टन पिरकोन 11 पिरकोन संघाच्या वतीने आम्ही 5 विजेते सन्मान करत आहोत। तर सर्वप्रथम भडवल बी संघ आपण या संघानायक आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आमचे संतोषदा गावण लारा एक कालचे करत आपण लिजन क्रिकेटर 6 बॉल मध्ये 6 विकेट घेणारे खेळाडू त्यांच्या वतीने 5 विनिंग टीमचा सन्मान विशेष सन्मान इथे केला जाईल। भडवल संघाचा कॅप्टन या लवकर कर्जत परिसरातील हा संघ या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी राहिला। एकदा जोरदार टाळ्या होत्या टीमसाठी अभिनंदन। आणि यानंतर श्री गणेश गोवटणे संघाचा कॅप्टन त्यांना विनंती असेल आपण पुढे या। पिरकोन 11 पिरकोन संघाच्या वतीने आपला सन्मान असेल। श्री गणेश गोवटणे संघाचा कॅप्टन, त्यानंतर मरुवाई विंदने संघाचा कॅप्टन, त्यानंतर केलवणे संघाचा कॅप्टन, त्यानंतर गोरसाहेब संघाचा कॅप्टन। चला 5 कॅप्टन लवकरात लवकर या। आपण पहाड झाली, ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली, 4 नंतर सकाळ होईल, सूर्य उदय होईल, त्या अगोदर आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत। जोरदार डाव त्याचा केलवणे संघाचा कॅप्टन बुमबोम अजय पाटील। अजय आलेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, केलवणे संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा चला अजय 2 मिनिटं थांबा। खरं तर मुकुंद दादाने देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा छेडला। तुम्हाला बऱ्याच वर्षानंतर इथे संधी मिळाली, काय सांगशील मुकुंद दादांबद्दल आणि या मैदानाबद्दल या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर होता आणि हा मैदान नक्कीच आहे, पण मुकुंद दादांनी आम्हाला शब्द दिला होता गावात मिळाल तेव्हा जर समोरच्या चषक ठेवला तर तुमची एंट्री मी घेणार म्हणजे घेणार। धन्यवाद। तर होते अजय आणि यानंतर विंदने संघाचा कॅप्टन, गोरसाई ब संघाचा कॅप्टन। चला लवकर या, धावत या, वेळ आपल्याकडे कमी आता। चला किशोर गोरसाई ब संघाचा मास्टर माइंड संघ नायक, पिरकोन 11 पिरकोन संघाच्या वतीने सन्मान आहे। आमचे लारा संतोषदा गावण यांच्या वतीने हा विशेष सन्मान। क्या बात आहे, जोरदार आवाज आहे गोरसाई ब संघासाठी। चला विंदने संघाचा एक सभासद आपण प्रोफेसर समाधान पाटील, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व खेळाडू, OT+ मास्टर समाधान पाटील प्रोफेसर या ठिकाणी येतील।
आणि पिरकोनचे जावई देखील आहेत. क्या बात आहे. चला या दादा आपण लवकर हा सन्मान स्वीकारा. एकदा जोरदार टाळ्या होत्या मोरवाई विंदने संघासाठी. खेळावृत्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण अनेक स्पर्धांमध्ये दाखवणारा हा संघ आहे मोरवाई विंदने आणि या संघाचा सन्मान. धन्यवाद. थँक्यू संतोष दादा. आपल्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. आणि यानंतर आपण आता बेस्ट फिल्डर सायकल एक वरती घ्या. स्टेजवरती एक सायकल घ्या. एक सायकल ठेवा. आणि बेस्ट फिल्डर अवॉर्ड देण्यासाठी खरं तर ज्यांचे पिताश्री उरण पंचायत समितीचे माजी सदस्य होते ते आदरणीय हिराजी गरज साहेबांच्या सुकन्या स्नेहलताई हिराजी गरज आणि त्यांच्यासोबत या स्पर्धेत शिल्पकार मुकुंदशेठ गावण यांच्या सौभाग्यवती बिंदुताई गावण या दोन खरं तर आम्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्याच्यासाठी इथे स्पोर्ट्स सायकल आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे. ताई यापुढे आपण ट्रॉफी ट्रॉफी पण ताईच्या हातामध्ये द्या. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर कोण असेल चला एनी गेस. ज्याने अष्टपैलू कामगिरी साकारली. 3 झेल टिपल्या. एक रनआउट केला. बॅटिंग करताना 51 धावा केल्या. बॉलिंग करताना 4 विकेट्स देखील घेतल्या. असा अष्टपैलू खेळाडू त्याचा एकच संघ टॉप 5 मध्ये आला. चला आता अंदाज लावा कोण असेल. नो डाऊट रायगड टेनिस अपकमिंग सुपर डुपर स्टार हरेश पाटील ठरला बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. थँक्यू. गावदेवी केलवणे संघाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर या मैदानावरती खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीवर सोनं करत असताना हा संघ सुपर 5 मध्ये आला आणि या संघाचा सुपर डुपर स्टार हरेश पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आदरणीय स्नेहलताई हिराजी गरज आदरणीय बिंदुताई मुकुंदशेठ गावण प्रदीप राठोड कडू यांच्याकडनं ही सायकल आम्हाला दिलेली आहे. मनपूर्वक त्यांचा आपण आभार मानूया. चला जोरदार टाळ्या द्या हरेशसाठी. हरेश सर्वप्रथम मी प्रश्न विचारेल कसं वाटतं हे पारितोषिक तुला मिळालं. तर थोडं दुःख झालं कारण रेसमध्ये होतो लास्ट मॅच खेळलो असतो तर चांगली जरा नाव तरी झालं असतं आपला गावाचा. पण राहू दे आता आपला नशिबात नाही तर काय करायचं. तर मी यंदाच्या वर्षी जर काहीतरी फॉर्म होतो काय बॅटिंग केली बॉलिंग केली त्या ह्याच्यामुळे केली जी बॅटिंग केली ह्याच्यामुळे केली. सकाळी 7 वाजता यश गावण हा मुलगा 7 वाजता कॉल केले त्यावेळी ग्राउंडवर हजर व्हायचा. एकटा मला 60-70 बॉल टाकायचा आहे. हा क्या बात आहे. यश गावांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हॅलो. ही सायकल आहे ती मी याच्यासाठी डेडिकेट करतो. प्रचंड मेहनत घेतली माझी या वर्षांनी खूप मेहनत घेतली यांनी. हे यश आहे याच्यामुळे आहे मला सगळं. क्या बात आहे. बघा मनाचा मोठेपणा आणि ज्याच्यामुळे हे शक्य झालं ज्याने सराव चांगला करून दिला तो यश याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण सोपं नाही क्रिकेट. प्रॅक्टिस तुम्हाला करायला ते एकटा प्रॅक्टिस करू शकत नाही आणि त्याच्यासाठी रोज 50-50 60-60 बॉल फेकणारा यश त्याला हे पारितोषिक या ठिकाणी हरेशने डेडिकेट केलं. हे प्रत्येक संघातील प्रमुख खेळाडूने करावं. आपल्या गावातील एखादा उदयनमुक्त खेळाडू जर त्याला तुम्ही मोटिवेट केलं तर नक्कीच तोही येणाऱ्या कालखंडामध्ये एक चांगला खेळाडू बनेल याचा आदर्श. हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद. तर हरेश पाटील ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि यानंतर आम्ही देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक देण्यास हॅलो केवाय गावण साहेब अनंता गावण साहेब रवी जोशी साहेब केटी आणि त्याच वेळेला राकेशजी गावण साहेब या 4 मान्यवरांना विनंती असा आपण यापुढे केटी राकेश गावण मी 4 मान्यवरांना विनंती करा पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये
अनेक गोलंदाजाने भरीव कामगिरी केली. मेडन षटकं देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज पहिल्या 3 सामन्यामध्ये कोण असेल? एनी गेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. विकेट जास्त घेतले तो खरा तर खेळाडू बेस्ट बॉलर असेल. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती पहिल्या 3 मॅच मध्ये 6 विकेट्स राहिल्या असा दी प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हॅलो, क्या बात आहे. भावेश इथेच होते. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या भावेशसाठी. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जातोय वरद विनायक गोरसई ब संघाचा खेळाडू भावेश पवार, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. अभिनंदन भावेश. धन्यवाद. पाहुण्यांचा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा यानंतर उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार देण्यासाठी हर्षद मोरे, हर्षदजी भुरे साहेब आपण पुढे या. संतोषजी गावण, मंगेशजी गावण, गणेश म्हात्रे, रमण गावण आणि रवी म्हात्रे या मी पाहुण्यांना विनंती करून आपण पुढे यायचं आहे. आणि आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला कोण असेल उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेचा? ज्याच्या नावावरती तब्बल 73 धावा राहिल्या कोण असेल खेळाडू बेस्ट बॅटर? नो डाऊट मरुवई विंदने संघाचा संकट मोचक गीतेश जोशी ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पट्ट्यासाठी. चला गीतेशचा चेहरा अतिशय नर्वस झालाय. खरं तर हे दुःख हरेशला झालं ते दुःख त्यालाही झालंय. कारण या स्पर्धेमध्ये खरंच यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. फेअर क्रिकेट खेळला आणि उत्तम कामगिरी या खेळाडूची राहिली ज्याने 73 धावांची इनिंग साकारली संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याला या ठिकाणी बेस्ट बॅटरचा अवॉर्ड देत आहोत. हॅलो, नक्की गीतेश जोशी. उत्कृष्ट फलंदाज गीतेश जोशी, संपूर्ण स्पर्धेबद्दल आपल्या कामगिरीबद्दल गीतेश, 2 मिनिटं थोडंसं थांबायचं. दुःखही आहे, त्याबद्दल काय सांगशील? काय नाही, मी माझ्या टीमला धन्यवाद बोलेन कारण माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ओपनिंगला उतरायची संधी दिली. ही जी माझी सायकल आहे मी टीमला डेडिकेट करेन. अरे गीतेश 2 मिनिटं थांबायचं आहे. खरं तर आपण अनेक वर्ष कित्येक वर्ष मी तुम्हाला खेळताना पाहतोय. या स्पर्धेमध्ये असं कुठं वाटलं की मालिकावीरच्या रेसमध्ये होतो आणि ही गाडी दुसऱ्या संघाला गेल्याचं दुःख थोडं जाणवलं? नाही, कसं आहे आपण एक खेळाडू आहोत तर आपला खेळ जसा होतो आता समोरच्यानी चांगला खेळ केला तर त्याचं ते बक्षीस आहे. हे भावना आपण ठेवून खेळ आपला पुढे चालू ठेवायला लागेल. क्या बात आहे. की मित्र खरंच जोरदार टाळ्या होत्या. खेळाडूचं उत्तम दर्शन देणारा हा संघ आणि त्यामधला गुणवान खेळाडू गीतेश जोशी. हार्ड लक, परंतु तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि यानंतर आपण लगेच गीतेश आपली सायकल घेऊन जा. आणि आता आपण सांघिक पारितोषिकाकडे बोलूया. भावेश आपली सायकल घेऊन जा. खरं तर आता या स्पर्धेमधील 40 संघ होते आणि 40 संघांमध्ये सुपर 5 मध्ये खऱ्या अर्थानं 5 संघ आले. त्यामधला एक संघ अर्थात कर्जत विभागामधून तो संघ इथे खेळण्यासाठी आला आणि उत्तम खेळ ज्या संघानं दाखवला, भले 5वा नंबर जरी आला असला तर खेळ चांगला झाला असा संघ ठरतो या स्पर्धेमधला. मी सन्माननीय स्नेहलताई हिराजी घरत आणि बिंदुताई मुकुंद गावण आणि सर्व महिला भगिनी यांना विनंती करेन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पंचम क्रमांक रोख रक्कम 35,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि तो संघ आहे बडवर 11 बी. संपूर्ण स्क्वॉड यायचा आहे बडवर 11 बी. या आपण कर्जत विभागातील हा संघ चांगला खेळ त्या टीम आपल्याला पाहायला मिळाला. चला संघाचे पुरस्कर्ते हरेश मुकल आपण देखील या. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. आरव एंटरप्राइजेस बडवल बी कर्जत तालुक्यातला हा नामांकित संघ या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी राहिला. समर्थ ट्रॉफी मानाची सन्मानाची अभिमानाची 5व्या क्रमांकाची ट्रॉफी गेली आहे कर्जत तालुक्याला.
संघाचा संगणक राकेश या उरण नगरीमध्ये असताना पंचम क्रमांक आपल्याला मिळाला, कसं वाटतंय? चांगला गेम झाला. कुठेतरी चॅम्पियनचं दुःख वाटतंय काय? शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल पुन्हा एकदा काय सांगशील? आयोजन खूप आयोजन छान होता. पब्लिकचाही देखील क्राऊड जास्त होता. खेळायला मजा आली होती पहिल्या दिवशी. थँक्यू. हे होते भडवर बी संघाचे संगणक. धन्यवाद. आणि यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करेल आदरणीय गजानन गावण साहेब, आदरणीय नरेंद्रजी गावण साहेब, जितू दादा आपण पुढे या, कमलाकरजी गावण, आर्यन म्हात्रे, रमेशजी गावण. चला या आपण पुढे ज्यांचा मी नाम उल्लेख केला त्याने पुढे यायचं आहे. आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक जातोय श्री गणेश 11 गोवटणे. एकदा जोरदार टाळ्या द्या संघासाठी. आपल्या उरण परिसरातील हा संघ या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहिलाय. श्री गणेश 11 गोवटणे. तर एक सामना जो दिघाटी बरोबर झाला असं वाटलं, तिथेच कदाचित या संघाचा त्या ठिकाणी अंत होतोय की काय स्पर्धेमध्ये, तसं झालेलं नाहीये. तिथून जी मुसंडी मारली थेट टॉप 5 मध्ये हा संघ पोहोचला आणि या स्पर्धेमध्ये हा संघ बनला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तब्बल 35,000 कॅश प्राइज आणि आकर्षक समर्थ ट्रॉफी या टीमला दिली जाईल. चला संघाचे पुरस्कर्ते आपण देखील या, सर्व खेळाडू आपण या. चतुर्थ क्रमांक गोवटणे संगणक निलेश, आपली प्रतिक्रिया आम्हाला ऐकायची आहे. काय नाही, फक्त आमचे स्पॉन्सरने सांगितलं आम्हाला फक्त 2 मॅचेस जिंकायचे आहेत, बाकीचं नंतर काय आहे ते बघू आपण. पण आम्ही चांगला गेम करून टॉप 5 मध्ये गेलो. आयोजन तर एक नंबर आहे आणि मुकुंद दादा आणि सर्व त्यांचे मेंबर्स त्यांचे धन्यवाद आम्हाला खेळण्यासाठी संधी. निलेश, खरं तर तो सामना मी मगाशी आठवण करू, दिघाटी वर्सेस गोवटणे, तेव्हा काय नेमकं मनामध्ये चाललं होतं? 7 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या होत्या सुपर ओव्हरमध्ये. काय नाही, ॲक्च्युली सुपर ओव्हरपर्यंत ती मॅच नेणं नव्हतं, कारण वैभव चांगला षटकार मारून 2 धावा काढून फक्त 2 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. त्यात चेंडूला त्यांनी ट्राय करायला पाहिजे होती, पण बॅड लक. यस, तर हे होते निलेश, या ठिकाणी कॅप्टन श्री गणेश गोवटणे संघाचे अभिनंदन गोवटणे टीम. आणि यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी हॅलो सन्माननीय विठ्ठल गावण, गजानन गावण, गणेश म्हात्रे, कल्पेश गावण, रवी म्हात्रे आणि मंगेश गावण, जितेंद्र गावण या सर्वांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांक रोख रक्कम 35,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. संघाचं नाव मरवाई विंदणे. या संघाचा संपूर्ण स्क्वॉड. तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलाय समर्थ ट्रॉफी मध्ये. तब्बल 40 संघातून हा संघ पोहोचला सुपर 5 मध्ये आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होतोय मरुवाई विंदने. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी. मागील आपण पाहिला कर्द केळवण्याची नाईट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला आणि आज या समर्थ ट्रॉफी मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी बनलाय. तब्बल 35,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मरुवाई विंदने टीमच्या संपूर्ण स्क्वॉडला दिली जाईल. चला या सर्व यंगस्टर बघा, हे अंडर 21चे खेळाडू आहेत जेवढे आलेत आणि हे भविष्य आहे उरण तालुक्याचं, हे भविष्य आहे विंदने गावाचं, हे भविष्य आहे मरुवाई विंदने संघाचं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मरुवाई विंदने या टीमसाठी. नक्की अक्रूल एक या खेळाडू रायझिंग स्टार आहे, पण या 5 जणांमधला अनुभव आहे. तर मरुवाई विंदने संघाचा अक्रूल, नक्की आपली प्रतिक्रिया द्या आपल्या या संघाच्या कामगिरीबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेबद्दल. कोणतरी एकाने द्या. चला धन्यवाद टीम मरुवाई विंदने. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतोय सन्माननीय पाहुणे अमित पाटील, सागर पाटील, प्रशांत नवाळे, भार्गवजी म्हात्रे, पंकज गावण, पंकज गावण, विलास गावण या सर्वांना विनंती करेन की आपण या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यायचं आहे. रोख रक्कम 75,000. आणि हा संघ आहे 40 संघामधून बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या धोंडूकाका मैदानावरती ज्या संघाला खेळण्याची संधी मिळाली तो पनवेल तालुक्याचा संघ गावदेवी केलवणे, रनर अप समर्थ ट्रॉफी 2025. प्रथम मात्र आपण पण या.
चला प्रीतम दादा आपण पुढे या मित्र. जो विजय असो. अतिशय सुंदर खेळ पनवेल तालुक्यातील गावदेवी केरवणे टीमचं. सिद्धेश पुन्हा एकदा प्रतिक्रिया असेल आपल्या कामगिरीबद्दल, संपूर्ण या स्पर्धेबद्दल बोलाय का नाही कोणतरी? विशाल आणि यानंतर प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतोय सन्माननीय आनंद गावण साहेब. चला कोण राहिले असेल तर त्यांनी पुढे या. आमचे आदरणीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य जीवन गावण साहेब, स्वतः मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील आणि संपूर्ण पाहुणे यांच्या शुभ हस्ते आमच्या महिला भगिनी आपणही पुढे या. आपल्या उपस्थितीमध्ये समर्थ चषक 2025 चा चॅम्पियन संघ वरद विनायक गोडसई ब. जोरदार टाळे या टीमसाठी. भिवंडी विभागातील एक नामवंत संघ, खऱ्या अर्थानं सर भावेश पवार, पवन किनसरकर स्टार कार्ड्स या टीम मध्ये आहेत आणि हा संघ ठरला या स्पर्धेमधला चॅम्पियन. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान भाई जीवन गावण, मुकुंद गावण साहेब, भार्गवजी मात्रे, संदीप गावण, विलासजी गावण आणि सर्व या आयोजकांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक जात आहे. बराद विनायक जय गोरसाई बी संघाला जातो. हा प्रतिक्रिया कोण देते का? एकाने द्या. ओके ठीक आहे चला. आणि या स्पर्धेमधील मालिकावीर खऱ्या अर्थानं 40 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 440 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत. 439 खेळाडू ज्यांना मात केली आणि या स्पर्धेमधील अव्वल ठरणारा खेळाडू. हॅलो. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम या ठिकाणी खरं मी आभार व्यक्त करीन संजय शिंदे साहेबांचं, इन्व्हेस्टलँड रिअलिटी अँड ग्रुप ऑफ कंपनी. त्यांच्यासाठी एकदा मित्र जोरदार टाळ्या होत्या, ज्यांच्या वतीने आपल्याला ही 4 व्हीलर कार मिळाली. या कारचे स्पॉन्सर्स दानशूर दाते. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आता मी इथे विनंती करतोय स्पर्धेचे शिल्पकार उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुकुंद शेठ गावण आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय जीवनजी गावण साहेब, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, आमचे A1 सरपंच अमित पाटील, A1 आयोजक सागर पाटील, या 4 मान्यवरांना आणि सर्व आमच्या अतिथी मान्यवरांना विनंती करेल आपण पुढे. संदीप दादा आपण देखील या. खरं तर खाली जावं लागेल आपल्याला आता ही कार देण्यासाठी. चला मंचासमोर या आपण प्लीज. महिला वर्गाने पण या. या महिला वर्ग आपणही जा. संदेश हॅलो हॅलो. तर हे पारितोषिक आपण देत आहोत. पहिल्यांदा 4 व्हीलर कार आणि एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. कदाचित बँड वाजवतच मिरवणूक निघेल गावामध्ये ज्या खेळाडूला ही 4 व्हीलर मिळेल. आणि तयारी देखील केली आमचे सुनील वर्तक सर, आपण देखील यापुढे सिनियर समालोचक आहेत आणि गोवटणे संघाचे बिग सपोर्टर. चला महिला भगिनी आपण देखील या समोर. एक मस्त गोड आठवण ही कॅमेऱ्यामध्ये साठवली जाईल. आणि या स्पर्धेमध्ये 40 संघ सहभागी झाले आणि या 40 संघातून एक असा खेळाडू जो मात्र आता जाताना घरी 4 व्हीलर घेऊन जाईल, जाताना घरी 4 व्हीलर मध्ये बसून जाईल. आणि सर्वात मोठं अचिव्हमेंट राहील त्या खेळाडूसाठी. बाईक आपण सर्रास पाहिल्या अनेक स्पर्धांमध्ये, फ्रीज पाहिले, सायकल पाहिल्या, टीव्या पाहिल्या, परंतु या स्पर्धेमध्ये मालिकावीर 4 व्हीलर कार आहे. आणि हे खरं पारितोषिक आपण देणार आहोत आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, जीवनजी गावण साहेब, अमितजी पाटील, सागर पाटील आणि सर्व आयोजक आमच्या नारी शक्ती यांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक देत आहोत. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू. चला कोण असेल गेस करा. बाळू कोण आहे? खरं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 68 धावा, 3 विकेट म्हणजे 68 रन गुण धावांचे आणि विकेटचे 15 असे एकूण 83 रन. गीतेश जोशी 73 होता, 10 धावाने हा खेळाडू पुढे आहे.
आणि ही 4 व्हीलर कार समर्थ चषक 2025 मधलं सर्वोत्कृष्ट पारितोषिक वैयक्तिक उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये या पूर्व विभागामधला पहिला खेळाडू असेल ज्याला ही 4 व्हीलर मिळेल. तो खेळाडू आहे श्री गणेश गोवटणे संघाची रन मशीन रोहित पाटील. सबसे कातिल रोहित पाटील या स्पर्धेचा मालिकावीर. चला जोरदार टाळ्या उद्या खेळाडूसाठी. क्या बात है. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊ द्या रोहित साठी. आपल्या आयुष्यातील क्रिकेट कारकिर्दीमधलं सर्वात मोठं अचीवमेंट मालिकावीर 4 व्हीलर. क्या बात है. एस्प्रेसो ब्रँडेड नामांकित गाडी आज तो घरी घेऊन जाणार आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याला सर्वात मोठं पारितोषिक मिळालंय. हा त्याच्यासाठी, त्याच्या चाहत्यांसाठी, त्याच्या गावकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा ना भावनिक क्षण आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्या रोहितसाठी. आणि या स्पर्धेचे आयोजक मुकुंद शेठ गावण, अमित पाटील, जीवन गावण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. क्या बात आहे. रोहित समोर या. तर आता आपल्या मुखातून ऐकावंसं वाटेल प्रत्येकाला. क्या बात है. धन्यवाद रोहित. सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय तुला 4 व्हीलर कार मिळाली? असं पण माझ्या मनात पण होतं की मला 4 व्हीलर कार मिळेल. आमच्या गावाला एक अपेक्षा होती की आमच्या गावामध्ये नाईट मॅचेस असो किंवा डे मॅचेस असो, आमच्या गावात एक मालिकावरची बाईक आली पाहिजे. आणि ती आम्ही बोकेवाडा इथं आमचा निशांत वर्तक यांनी पटकावली आणि आता कार मी पटकावली. तर रोहित, हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न तुझं पूर्ण झालंय. कोणाला डेडिकेट करशील ही कार? डेडिकेट मी आमच्या गावातल्या सर्व प्रेक्षकांना डेडिकेट करेन मी आणि माझ्या टीमला तर करेनच. आज खरं तर कार घरी घेऊन जाशील, सर्वात जास्त आनंद कोणाला होईल? सर्वात जास्त आनंद माझ्या फॅमिलीमध्ये होईलच, पण माझ्या गावाला सर्वात जास्त त्याचा आनंद होईल. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू होते, त्यांना मागे टाकत तू 10 रनने पुढे राहिलाय. त्या दुसऱ्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल काय सांगशील? असं काय नाही, जे टॉप 11-12 मध्ये खेळतात ते सर्व एकाच याचे असतात. आम्ही असं काय समजू ना की कोण चांगला प्लेअर आणि कोण कमी याचा आहे. आमच्यासाठी सर्व प्लेअर एकच आहेत. खरं तर आपण भिवंडीमध्ये ठाण्यामध्ये अनेक स्पर्धा पाहतो. याला 4 व्हीलर मिळाली, त्याला 4 व्हीलर मिळाली, परंतु आज तुला मिळाली. या स्पर्धेचे आयोजक मुकुंद शेठ गावण आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? अमितजी पाटील हे देखील आयोजक आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील? मला जेव्हा पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली तेव्हा पण मी बोललो की समरचषकाचं आयोजन आपल्या उरण तालुक्यामध्ये 1 नंबरचं आयोजन मुकुंददादा असतंय. आणि आता ही गाडी घेऊन जाताना कशी तयारी आहे? गाडी घेऊन जाताना इथून जा आम्ही गावामध्ये बँजो रेडी आहे आमचा. क्या बात है. जोरदार टाळ्या रोहितसाठी. या स्पर्धेतला मालिकावीर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी गणपती बाप्पा. क्या बात है. जोरदार टाळ्या. अभिनंदन रोहित, तुला पुढील वाटचालीसाठी अशीच कामगिरी करत राहा आणि गावाचं नाव मोठं करत राहा. धन्यवाद. चला.